नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव अमोल भैसवार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा. आणि आपण आज आलेलो आहोत खुर्सापर येथे ज्ञानेश्वरजी काटोटे यांच्या शेतावर. यांचं नाव आहे यशजी ज्ञानेश्वर कातोटे. ज्ञानेश्वर कातोटे यांचे चिरंजीव. आणि आपण आत्मांतर्गत येथे चिया सीडचं प्रात्यक्षिक घेतलेलं होतं खुर्सापार गावामध्ये. तर यांनी आपण बघत आहोत की यांनी आता पूर्ण चिया सीडचं पूर्ण कंप्लीट होऊन आता हे निघालेलं आहे आणि यांची आता गंजी लावलेली आहे. तर आपण आपल्या भागामध्ये पहिल्यांदाच हे पीक लागवड केलेली आहे. तर आपल्या शेतकऱ्यांना माहिती व्हावं या कारणाने आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत. तर आपण यांच्याकडूनच आज जाणून घेऊया की या चिया सीड नवीन पिकाच्या बाबतीमध्ये काय मत पडतात ते. नमस्कार, माझं नाव यश ज्ञानेश्वर कातोटे, राहणार खुर्सापार, तालुका काटोल, जिल्हा नागपूर. आज आपण चियाबद्दल माहिती देणार आहोत. सर्वप्रथम चियाबद्दल सांगायचं झालं म्हणजे याची पेरणी ऑक्टोबर महिन्यात करावं लागतं. पेरणीचं मेन वैशिष्ट्य म्हणजे याची लागवड आहे. लागवड आपण जर पद्धतशीर केली तर पूर्ण पीक आपलं एका पीक प्रकारे आपल्या हातात असते. लागवडीची पद्धत म्हणजे एक साधारण याला कमीत कमी अर्धा इंची ते जास्तीत जास्त 1 इंचीपर्यंत याला खोल करावं लागतं. याचं बी एकरी कमीत कमी 2 किलो टाकावं लागतं. 2 किलो आपल्याला बियासाठी त्याच्यात मातीचं प्रमाण मिसळावं लागतं. मातीचं प्रमाण आपण त्या ठिकाणी मिसळलं तर ते एकदम पद्धतशीरपणे आपण ट्रॅक्टरच्या द्वारे किंवा बैलांनी पण होते, पण मोस्टली लोक ट्रॅक्टरनी पेरतात. ट्रॅक्टरनी सीड्रिल थोडे हे करावं लागतात. सेट केल्यावर ते एकदम पद्धतशीर त्या ठिकाणी पडतात. नंतरचे स्टेट झालं म्हणजे एक कमीत कमी त्याला 3 ते 4 पाणी हे कमीत कमी 3 पाणी हे स्प्रिंकलरद्वारे द्यावं लागतं. नंतर एक निघाल्यावर मोठा झाल्यानंतर आपण त्याला एक पटपाणी त्या प्रकारे देऊ शकतो. पटपाणी दिल्यानंतर आपल्याला साधारण एक 5 पाणी त्याला द्यावं लागतं. 5 पाणी दिल्यानंतर एक अशा प्रकारची कंडिशन झाली तर मग त्याला आपण कट करू शकतो. कट केल्यानंतर आपण एक तर तो हार्वेस्टरच्या माध्यमातून आपण त्याला काढू शकतो, हार्वेस्टिंग करू शकतो. दुसरं किंवा मग बायाच्या हाताने सोंगून त्याला आपण एक हार्वेस्टिंग करू शकतो. बायाच्या हाताने सोंगल्यानंतर एक तर आपण थ्रेशर मशीनने त्याचा RPM सेट करून काढू शकतो किंवा मग बायाच्या हाताने काढू पण शकतो. या प्रकारे त्याची हार्वेस्टिंग होऊ शकते. आणि त्याच्याबद्दल सांगणं झालं की याची लागवड हे ऑक्टोबर महिन्यात करावी लागते. आणि दुसरं चना किंवा गहू या पिकाला ऑप्शनल पीक म्हणून चिया हे सीड एकदम अतिउत्तम आहेत. कारण याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की जंगली जनावर फार आमच्या इकडे वाढलेले आहेत. त्याचा त्रास त्या ठिकाणी होत नाही. कुठल्या पण प्रकारचे जंगली जे जनावर आहेत याचा कुठल्या पण प्रकारचा त्रास याला होत नाही. त्यामुळे हरभरा किंवा गहू या पिकाला ऑप्शनल पीक म्हणून सर्वात उत्तम पीक हे चिया सीड आहे. याच्या ॲव्हरेजचं आपण बोलायला गेलो तर याचा ॲव्हरेज मिनिमम आपल्याला पहिल्यांदा असल्यामुळे थोडाफार कमी आहे. कारण आमची या ठिकाणी लेट पेरणी झाली होती. लेट पेरणी होऊन एक पहिल्यांदा आमचं जे आहे ते जर्मिनेशन कमी असल्यामुळे आम्ही मग त्याला दुबार पेरणी केली. त्याच्यामुळे ॲव्हरेज थोडा यावर्षी कमीच येणार. नक्कीच आम्ही पुढच्या वर्षी चांगला प्रयत्न करू. याचा ॲव्हरेज मिनिमम एकरी 5 ते 6 क्विंटलपर्यंत या ठिकाणी आम्ही घेऊ शकतो. कारण की आम्हाला याचा पूर्ण अनुभव यावर्षी आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो की शेतकरी बंधूंना आपल्याला चिया सीड हे लागवड करायची असेल किंवा काही करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी नक्कीच संपर्क साधू इच्छिता. आपण त्यांना माहिती देऊ शकतो. पण सगळ्यात उत्तम सीड आपलं चिया सीड म्हणजे मेन म्हणजे त्यांना बाजारभाव पण एकदम व्यवस्थितपणे असल्यामुळे आपल्याला हे एकदम चांगल्या तरीकेने आपल्याला परवडू शकते. बाजारभाव कमीत कमी याचा 20,000 भेटू शकतो. कमीत कमी 20,000 तर आहेच, 15 ते 20 पासून तर 20,000 याला बाजारभाव आहेत. त्याच्यामुळे बाकी पिकाला ऑप्शनल पीक म्हणून अति उत्तम चिया सीड आपण लागवड करू शकतो. आणखी मग साहेब तुम्ही सांगू शकता. ह्या पूर्ण चिया पिकामध्ये साहेब तुम्हाला कोणतं अशी कंडिशन वाटली की जे फक्त कठीण आहे? क्रिएटिव्ह म्हणजे आपण सगळ्यात याची कंडिशन म्हणजे क्रिएटिव्ह एकच कंडिशन आहे तर पेरणी जर आपली साधली तर पूर्ण चिया सीड हे आपल्या हातात असते. कारण याला कुठल्या पण प्रकारचा रोग त्या ठिकाणी येत नाही. 1-2 फक्त आपल्याला ऑर्गॅनिक फवार मारावं लागते. एक मायक्रोन्यूट्रनचा किंवा एखाद कीड वगैरे असली तर निंबोळी अर्क. याच्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारची कीड या ठिकाणी या पिकाला दिसून येत नाही. त्यामुळे अत्यंत कमी खर्चात चांगलं उत्पन्न देणारं म्हणजे एकच हे चिया सीड हे आपल्याला आहेत सध्या तरी. आणि एकंदरीत तुम्हाला चियाच्या बाबतीमध्ये काय वाटतं की चिया आपल्याला पुरवणारं पीक आहे की कसं काय? नक्कीच चिया सीड हे आपल्याला पुरवणारं पीक आहे. कारण की याचा ॲव्हरेज म्हटलं म्हणजे कमीत कमी 5 क्विंटल नाही तरी 4 क्विंटल तरी ॲव्हरेज आला. बाजारभाव चांगला असल्यामुळे नक्कीच आपल्या दुसऱ्या पिकाला पर्याय पीक म्हणून अतिउत्तम आहे किंवा आपल्याला चांगला नफा देणारं पीक म्हणजे चिया सीड या ठिकाणी आपल्याला आढळून येतं. ओके. तर नमस्कार शेतकरी भावांनो, हे आपल्या गावामधलीच आपलं नवीन आलेलं पीक आहे चिया. यावर्षी आपण खुर्सापारमध्ये प्रात्यक्षिक घेतले होते. यानंतर आपल्याला काटोल तालुक्यामध्ये कुठे जरी आवश्यक असलं आपलं प्रात्यक्षिक घ्यायचे असले तर आपल्याला संपर्क करा. आम्ही तुम्हाला त्यामध्ये मदत करू, मार्गदर्शन पण करू आणि शक्य झालं तर बियाणे सुद्धा द्यायचा प्रयत्न करू. तर अशा प्रकारे चियाचं थोडक्यामध्ये माहिती देण्याचा आमचा थोडासा प्रयत्न आहे. आपल्याला या बाबतीमध्ये अधिक माहिती जर म्हणजे हवी असल्यास आपण कार्यालयाला, आमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला संपर्क करावा. धन्यवाद. नमस्कार.
करा का बंद.